गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि आपण मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिली तर मुंबई गोवा महामार्गावर आता देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। आता जर का विचार केला तर 23 तारखेपासून मुंबई गोवा महामार्गावरनं कोकणात जाणारे पर्यटक आणि जे गणेश भक्तांची प्रवास सुरू होणार आहे तर 27 तारखेला गणपती आहे, म्हणजे काही अवघ्या दिवसावर गणपती आलेला आहे। आणि आपण जर का मुंबई गोवा महामार्गावर पाहिलं तर पेण हे गणपतीचं माहेरघर आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये जे गणपती आहेत ते ह्या मार्गावरनं जात असतात। आपण जर का पाहिलं तर जसा माणसांना त्रास होतो तसाच या गणेश मूर्ती नेणाऱ्या वाहन चालकांना देखील त्रास होतो। आपल्यासोबत या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर हे गणेश मंडळाचे सदस्य जे आता गणपती घेऊन कोकणात निघालेत ते आपल्यासोबत आहेत। दादा, नक्की कुठनं गणपती आणताय आणि काय परिस्थिती आहे? आम्ही पेणवरून 7:30ला निघालोय, आता आम्ही कोलाडला पोहोचलोय। आता 10:30 सव्वा 10 वाजलेले आहेत। रस्ता तर नाहीच आहे बिलकुल आणि भरपूर त्रास होतो। आम्ही पहिल्या गाडी तर चौथ्या गिअरला चालतच नाही, पहिल्या आणि दुसऱ्याच गिअरला गाडी चालून आता पूर्ण रस्त्याची अवस्था कशी काय? रस्ता तर पूर्ण खड्डामय झालेला आहे, रस्ता काहीच नाही, रस्ताच नाही। नाही, आतावर गणेश आपल्या सर्वसामान्य माणसांना त्रास होता, गणेश मूर्तींची अवस्था काय असेल? गणेश मूर्ती म्हणजे आम्ही कसा आणतो ड्रायव्हर ते आम्हालाच माहिती। पहिल्या आणि दुसऱ्याच गिअरवर गाडी येते आणि आतापर्यंत ही माझी 4थी ट्रिप आहे गणपती। एकदम मला असे 6-7 तासच लागतात गणपती आणायला माणगावला। आपण जर का पाहिलं तर आतापर्यंत माणसांची जी खंत होती तीच आता कुठेतरी गणेश मूर्ती नेणारे जे वाहन चालक आहेत, गणेश मंडळाचे सदस्य आहेत, त्यांच्याकडे तीच खंत होते की रस्ताच शिल्लक नाही आहे आणि गणेश मूर्ती नेत असताना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे, ही खंत व्यक्त होते। शासनाने याकडे कुठे बघावं अशी मागणी सर्वांकडून होताना दिसत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।